आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, महापौर पदाचा पेच वाढला. एकनाथ शिंदेनी घेतला टोकाचा निर्णय, भाजपला मोठा धक्का. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे 2 दिवस उरले. त्यातच आता महायुतीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महापौर पद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गट नोंदणीचा प्रस्ताव फेटाळलाय. त्यांनी आपल्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय. भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे, कारण त्यांच्याकडे नगरसेवकांचं संख्याबळ जास्त आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 2.5 वर्ष आमचा महापौर असावा अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षात एकमत होऊ शकलेलं नाही. त्यातच आज दुपारी 12 वाजता शिवसेनेचे सर्व 29 नगरसेवक दादर येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील. त्यानंतर हे सर्व नगरसेवक बसनं नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन इथं जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करतील. सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात आहेत, त्यामुळे राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. 2.5 वर्षासाठी महापौर पदावर ठाम काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज झालेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असे स्पष्ट आदेश दिलेत. दुसरीकडे शिंदे गट पहिल्या 2.5 वर्षासाठी महापौर पदावर ठाम असल्यानं पेच निर्माण झालाय. मुंबईत तणाव असतानाच एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरेगावी निघून गेलेत. भाजपच्या भूमिकेवर त्यांनी ही एक प्रकारची नाराजी व्यक्त केली असं म्हटलं जात आहे. दरम्यान महापौर पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. येत्या 31 जानेवारीला ही निवडणूक होणार आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट स्वतंत्र नोंदणी करत असल्यानं भाजपवर दबाव वाढलाय. जर दोन्ही पक्षात तडजोड झाली नाही तर मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक अतिशय नाट्यमय होऊ शकते. 31 जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडणार आहे. भाजपला महापौर बसवणं कठीण. मुंबईत सत्ता स्थापनेसाठी 114 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपकडे 89 तर शिंदे गटाकडे 29 नगरसेवक आहेत. शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला महापौर बसवणं कठीण आहे. त्यामुळे आगामी 2 दिवसात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार का आणि त्यात महापौर पदाबाबत सकारात्मक तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.